30 मे पासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत पुन्हा एकदा उपोषणाचा एल्गार केला। 10 महिन्यांचा वेळ देऊन सुद्धा सरकारनं सातारा गॅझेटियरवर अजूनपर्यंत जी आर काढला नाही। सरकार वारंवार मराठा समाजाची फसवणूक करत असल्यानं आता यावेळचं उपोषण हे आरपारचं असणार आहे। यावेळच्या उपोषणाची पद्धत सुद्धा आपण बदलणार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं। आपण आमरण उपोषण सावलीत, मंडपात, फॅनमध्ये करत होतो, सगळे तसंच करतात। मला अंतिम टोकाचं आणि कठोर आमरण उपोषण करायचंय। रखरखत्या उन्हात हे उपोषण बाच टाकून करणार आहे। ना कुठलं पाणी, ना कुठलं जेवण, ना पायात चप्पल घालणार, असं मनोज जरांगेंनी जाहीर केलं होतं। सध्याचा प्रचंड उन्हाळा बघता इतक्या कडाक्याच्या उन्हात उपोषण करणं हे जरांगेंच्या जीवासाठी धोकादायक असल्यानं हे उपोषण न करण्याची मागणी जरांगेंना मराठा समाजाकडून करण्यात येत होती। पण उन्हात बसूनच उपोषण करणार, मेलो तरी चालेल, उष्माघाताचा बळी गेला तर देवेंद्र फडणवीसांमुळे गेला, सरकारमुळे गेला, असं म्हणत जरांगे पाटील आंदोलनावर ठाम होते। यामुळे जरांगेंची समजूत काढण्यासाठी, त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ शुक्रवारी आंतरवाली सराटीत दाखल झालं होतं। या शिष्टमंडळातील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड यांनी जरांगेंची भेट घेतली। त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री विखे पाटील आणि जरांगे पाटील यांनी भूमिका मांडल्या। यावेळी जरांगेंनी 58 लाख नोंदी सापडलेल्या मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना आरक्षण द्या, स्वतंत्र मराठा मंत्रालय स्थापन करा, अशा काही मागण्या विखे पाटील यांच्याकडे केल्या। तब्बल 1.5 तास चर्चा झाल्यावर सुद्धा पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत आपण उपोषण करण्यावर ठाम असल्याचं सांगितलं। या चर्चेनंतर जरांगेंनी शिष्टमंडळाला वेळ दिला असून रात्री 8 पर्यंत आलेल्या अपडेटनुसार जरांगे पाटील यांनी 30 मेला सकाळी 10 पासून अंतरवाली सराटीत पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा दिलाय। पत्रकार परिषदेत विखे पाटील आणि जरांगे पाटील यांनी काय सांगितलं, सरकारच्या शिष्टमंडळाची जरांगेंसोबतची चर्चा नेमकी का फिसकटली, जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मनोज जरांगे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी शुक्रवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत आरक्षणाबाबत चर्चा केली। यावेळी विखे पाटील यांनी भूमिका मांडताना 58 लाख कुणबी नोंदींचा उल्लेख जरांगे पाटील यांच्याकडून केला जातोय। त्यापैकी 12 लाख कुणबी प्रमाणपत्र देण्यात आली आहेत आणि ही प्रक्रिया सुरूच आहे। पण कुणबी प्रमाणपत्रांसाठी अर्ज येत नाहीत हे अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात होतं। आता विभागीय आयुक्तांकडून जिल्हानिहाय दौरे करून जास्तीत जास्त प्रमाणपत्र देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं विखे पाटील म्हणाले। जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे। हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीबाबत न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे। सातारा गॅझेटबाबतचा अभ्यास पूर्ण झालाय। एका गॅझेटचं प्रकरण न्यायालयात असताना सातारा गॅझेट लागू केलं तर न्यायालयीन अडथळे येऊ शकतात, त्यामुळे सरकारनं सावध भूमिका घेतल्याचं सुद्धा विखे पाटील म्हणाले। यावेळी विखे पाटील यांनी काही आकडेवारी सुद्धा सांगितली। कुणबी नोंदी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन केल्यापासून गेल्या 3 वर्षात संपूर्ण राज्यभरात 12,96,000 कुणबी दाखले मराठा समाजाला देण्यात आले। त्यापैकी मराठवाड्यात 3,02,51 दाखले वितरित करण्यात आले, तर हैदराबाद गॅझेटनुसार 61,000 दाखले देण्यात आल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं। यानंतर जरांगे पाटील यांनी मंत्री विखे पाटील यांना प्रश्न विचारला। ऑगस्ट 2023 मध्ये मराठा आंदोलनाला सुरुवात झाल्यापासून आत्तापर्यंत किती नोंदी सापडल्या, असं जरांगेंनी विचारलं। त्यावर 12,96,000 असं उत्तर विखे पाटील यांनी दिलं। पण जरांगे पाटील म्हणाले की आत्तापर्यंत एकूण 58 लाख नोंदी सापडल्यात। त्यावर विखे पाटील म्हणाले 58 लाख नोंदी सापडल्या, त्यात काही जणांना आधी दाखले देण्यात आल्याचं सांगितलं। पण जरांगे पाटील यांनी यावर 58 लाख प्रमाणपत्र का दिली गेली नाही, असा पुन्हा एकदा प्रतिप्रश्न केला। या नोंदी सरकारनं वेबसाईटवरून उडवल्याचा आरोप सुद्धा जरांगे पाटील यांनी केला। तसंच यावेळी जरांगे पाटील यांनी सुद्धा नोंदींची आकडेवारी वाचून दाखवली। वाशीत आंदोलनासाठी आलो असताना मला सरकारकडून सापडलेल्या नोंदींची आकडेवारी देण्यात आली। त्या आकडेवारीनुसार कोकण विभागात 7,53,000, पुणे विभागात 6,07,000, नाशिक विभागात 7,91,000, मराठवाड्यात 32,000, अमरावती विभागात 26,15,000, नागपूर विभागात 9,42,000 अशा एकूण 57,41,000 नोंदी सापडल्याची माहिती मला सरकारने दिली होती। मग ह्या नोंदी गेल्या कुठे, असा प्रश्न जरांगेंनी केला। यावर विखे पाटील यांनी जरांगेंचं थेट शिंदे समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती शिंदे यांच्याशी फोनवरून बोलणं करून दिलं। तेव्हा आम्हाला 58 लाख नोंदींची नावं द्या
अशी मागणी जरांगे पाटील यांनी न्यायमूर्ती शिंदेंकडे केली. तर यावर विखे पाटील यांनी सांगितलं की 58 लाख नोंदी असल्या तरी त्यापैकी अनेक जण असे आहेत ज्यांच्या एकट्याच्या नावावर 10 ते 15 नोंदी आहेत. त्यामुळे अशी नावं सॉर्ट करून प्रमाणपत्र दिली जात असल्याचं विखे पाटील म्हणाले. तर गॅझेटनुसार दाखल्यांचं वाटप अधिकारी करत नसल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. त्यावर 58 लाख पैकी किती जणांना दाखले मिळाले याची यादी मी आपल्याला देतो असं विखे पाटील यांनी जरांगेंना सांगितलं. 39 लाख प्रमाणपत्रांचं वाटप झालंय, बाकीच्यांना ऑफलाईन वाटप सुरू आहे. आधीच्या अधिकाऱ्यांनी निष्क्रियता दाखवल्यामुळं प्रमाणपत्रांचं वाटप व्हायला उशीर झाला. आता नवीन आयुक्तांना आपण अजून 4 ते 5 महिन्यांचा वेळ देऊयात अशी विनंती विखे पाटील यांनी जरांगेंकडे केली. पण यानंतर जरांगे पाटील आक्रमक झाले. हैदराबाद गॅझेटनुसार अधिकारी प्रमाणपत्र देतच नाहीत, थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून फोन येऊन त्यांना थांबायला सांगितलं जातं असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. हैदराबाद गॅझेटनुसार एकही प्रमाणपत्र मिळालं नाही, तर आयुक्तांनी 308 प्रमाणपत्र दिल्याचं सांगितलं. तर तुम्ही म्हणताय 61,000चा आकडा सांगताय, ही आमची फसवणूक आहे असं जरांगे म्हणाले. 1994 मध्ये त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांनी चूक केली. त्यावेळच्या गॅझेटमध्ये मराठा समाजाला ओबीसी मध्ये घातलं नाही, त्यामुळे हा सगळा तिढा वाढल्याचं विखे पाटील यांनी यावेळी सांगितलं. त्यावर 1994च्या गॅझेटनुसार प्रमाणपत्र देण्याची विनंती सरकारनं न्यायालयाला करावी, नाहीतर 1994च्या गॅझेटवर स्थगिती आणावी अशी मागणी जरांगे पाटील यांनी यावेळी केली. आम्हाला गोरगरीब ओबीसींच्या पोरांचं नुकसान करायचं नाही. ते ओबीसी आरक्षण 1989च्या मंडल कमिशनच्या अध्यादेशावर टिकून आहे. त्याला कायद्याची मान्यता नाही. अध्यादेशावर दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकत नाही. आम्ही आताही त्यावर चॅलेंज करू शकतो, पण आम्हाला गरीब ओबीसींच्या लेकरांचं वाटोळं करायचं नाही असंही जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितलं. सातारा गॅझेटबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले, सातारा गॅझेटचा प्रस्ताव तयार झालाय, पण अगोदर हैदराबाद गॅझेटच्या विरोधात न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्याला स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे आता लगेच सातारा गॅझेट आणलं तर त्यालाही स्थगिती मिळू शकेल अशी भीती आहे, अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली. तसंच हैदराबाद गॅझेटनुसार महिन्याभरात प्रमाणपत्र देणार असंही विखे पाटील यांनी स्पष्ट केलं. मराठा समाजाचा विश्वासघात सरकार करणार नाही असं आश्वासन सुद्धा विखे पाटील यांनी जरांगेंना दिलं. त्यानंतर जरांगे पाटील यांनी सरकारकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या. ज्या 58 लाख नोंदी सापडल्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. मराठ्यांसाठी वेगळं मंत्रालय स्थापन करा. नोंदी सापडलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया थांबवणार नाही. हैदराबाद आणि सातारा गॅझेटची अंमलबजावणी करणार असं लेखी द्या. तशा सूचना सरकारनं प्रशासनाला द्याव्यात अशा मागण्या जरांगे पाटील यांच्याकडून सरकारच्या शिष्टमंडळाकडे करण्यात आल्या. त्यानंतर जरांगे पाटील यांनी शिष्टमंडळाला चर्चेसाठी 2 तासांचा वेळ दिला होता. रात्री 8 पर्यंत आलेल्या बातम्यांनुसार जरांगे पाटील यांनी 30 मेला सकाळी 10 पासून आंतरवाली सराटीत आंदोलनाचा इशारा दिलाय. त्यामुळे आता सरकार जरांगेंची समजूत कशी काढणार, जरांगे पाटील यांचं आंदोलन आता जास्तच पेटणार की यातून काही तोडगा निघणार, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.